डब्बा चांगला राहिला होता. अजला मॅचला होते सुरुवात. ऑफिशियली इशारा येईल आपल्याकडे जे ऑफिशियल्स असतील मैदानाच्या आतमध्ये. मनोज मोहिते डावकर शैलीचे गोलंदाज, सब डावकर शैलीचे फलंदाज. पहिलाच बॉल सौरभ पाटील आणि इथे काय घडलंय, अनुप देशमुखच्या हातामध्ये चेंडू जाऊन सरळ पडलाय. सौरभ पाटील गोल्डन डकचा शिकार बनतोय. पहिलाच बॉल वरती बाहेरचा रस्ता दाखवलाय. वाह काय बॉलिंग आहे. जो कॅप्टन आहे स्वतःनं खांद्यावरती जबाबदारी घेतली. पहिलं षटक टाकताना पहिल्याच बॉलवरती शॉट ऑफ प्लेन दिला आणि डीप लॉंग ऑनच्या परिसरामध्ये क्षेत्ररक्षक अनुप देशमुख. कमालची कॅच. नंबर 3 वरती अमोल यांना पाठवलं गेले. अमोल नंबर 3 वरती आहेत. पहिलाच बॉल विकेट. थोड्याशा नाजूक परिस्थितीमध्ये आता जो सिया स्पोर्टचा संघ आहे नाजूक परिस्थितीमध्ये दिसतोय. या परिस्थितीतून स्वतःला अगदी उभं राहायचं असेल तर तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. शॉट ऑफ लेंथ. चेंडू अगदी पडल्यानंतर खालच्या बाजूला बसतोय. पहिल्यांदा बॅटर्सला बीट केलं, त्याच्यानंतर कीपर जे आहेत त्यांना जाऊन ते बीट करतायत. 1 रन्स मात्र मिळून जाईल. अंपायरचा इशारा 22 साध आहे. आणि आता आपण जर पाहायला गेलं तर ऋषी हे तो भैलो खुशी आहे. ऋषी बारेचा बल्ला मागच्या मॅच मध्ये खामोश होता. तर या मॅच मध्ये आपण जर पाहायला गेलं तर चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. कारण दोन्ही जे संघ आहेत पहिल्या सामन्यात ते गमावून आलेत आणि या मॅच मध्ये अगदी सामना जिंकणं खूप महत्वाचं असू शकेल. ओ यावेळेला मोठा प्रहार केलाय. लॉंग ऑफ लॉंग ऑफ लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. हवाई सफर 6 रन. षटकार. यावेळेला आता फटका बसलाय. या फटक्याची आवश्यकता अजिबात नव्हती. याला म्हणतात चुकीचं क्रिकेट. म्हणजे पहिल्या बॉलवरती तुम्ही सिक्सर ठोकताय तर दुसऱ्या बॉलवरती आक्रमण करण्याची आवश्यकता नाही. कारण का बॅटिंग कुठेतरी आपण जर पाहायला गेलं तर चुकीची केलेली आहे. ऋषी बारेनं चुकीचा फटका खेळला. बेजबाबदार फटका आपण तिथे पाहिला आणि सरळ आता ते बाहेर चाललेत. सागर साळवीला पाठवलं जाईल क्रमांक 4 वरती. सागर साळवी यांना आता पाठवलंय. जे सागराला आता करावंच लागेल. जो सागर जो समुद्र अथांग असतो अगदी त्या नावाला साजेल असं क्रिकेट तुम्हाला खेळावं लागणार आहे. स्कोरबोर्ड लॉस ऑफ 2 7 रन्स.
आणि त्याचबरोबर आमचे परम मित्र आमचे मार्गदर्शक आदरणीय सायराजजी देसाई सर या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे. सर तुमचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत या दुपारच्या सत्रामध्ये. रोहन सावंत दुहेरी मनवस्था म्हणजे पहिल्यांदा सुरुवातीला त्यांना कॅच पकडायला जायचं होतं, त्याच्यानंतर मग ते थोडेसे मागे थांबणं योग्य समजलं त्यांनी आणि 4 रन्स बघायला मिळाले. सागर आल्या आल्या ते आक्रमण करताना दिसले. सागर साळवी पुन्हा एकदा मोठा प्रहार केलाय लॉंगनच्या परिसरामध्ये. अनुप देशमुख त्याच दिशेनं आणि या वेळेला मात्र कॅच मिस झालीये. कॅच सुटले आणि षटक क्रमांक 1 चा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झालेला आहे. लॉस ऑफ 2 विकेट्स 12 रन्स. यावेळेला प्रहार केलाय. फटका मात्र या ठिकाणी फसलेला आहे. अनुपनं कॅच सोडली होती, परंतु त्यानंच मात्र यावेळेला लालच देत असताना मनोज मोहितेनं सांगितलंय मी सोडली कॅच, हरकत नाही, परंतु आता तुम्ही देखील पकडा. सागर साळवी सरळ बाहेर जातील. आता आर्यनला संधी मिळाली. मागच्या मॅच मध्ये बॉलिंग केली, आता बॅटिंगला लवकर पाठवलंय. एक चांगला बॅटर राहिलाय, चांगला ऑलराऊंडर अनुप देशमुखच्या विरोधामध्ये. यावेळेला प्रहार केलाय लॉंग ऑन. अनुप वरती पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलंय या छोट्या खेळाडून. आर्यन वाडकर नाम तो सुना ही होगा. षटकार आलाय. सुपर, काय स्ट्रोक आहे, आउटस्टँडिंग, अविश्वसनीय फटका आपण पाहिला तिथे. ऑफस्टॉपच्या थोडेसे ते बाहेर आले आणि त्याच्यानंतर मग त्या बॉलवरती त्यांनी आक्रमण केले. म्हणजे जे चांगल्या बॅटर्सना जमलं नाही ना, ते सहजरीतीने आर्यन वाडकर करून दाखवतोय. अनुप पुढचा चेंडू घेऊन येईल त्याच्यासाठी. पुन्हा एकदा मोठा प्रहार केला. फटका प्रॉपर नाहीये. नो मॅन्स लँडला चेंडू जाऊन ट्रॅव्हल झालाय. स्वतः ते फॉलो थ्रो मध्ये आता अनुप देशमुख पोहोचलाय. त्याच्यानंतर या चेंडूवरती 2 रन्स मात्र घेतले जात आहेत. पहिली मॅच मात्र पराजय झाल्यानंतरला हा सामना जिंकणं दोन्ही संघांसाठी खूप महत्वाचं आहे. आजच्या दिवसातल्या ज्या मॅचेस खेळवल्या जातील, आज 5 संघ मात्र खेळत आहेत. उद्याच्या दिवसामध्ये 5 संघ खेळतील, त्यांच्या देखील लीग स्टेजच्या मॅचेस. आणि त्याच्यानंतर मग 14 तारखेला सुपर डुपर संडे, सो ग्रँड फिनालेचा दिवस असेल. खूप साऱ्या मॅचेस आपल्याला तिथे देखील बघायला मिळू शकतील. एक एक मॅच आता इथून खूप महत्वाची आहे. यावेळेला चेंज ऑफ पेस, कमी गतीचा बॉल टाकला आणि तिथे मात्र फलंदाज फसलाय. याला म्हणतात एक्सपिरियन्स, याला म्हणतात अनुभव. एका बाजूला यंगेस्ट प्लेयर आहे
नवीन आहे, इमर्जिंग आहे आणि त्याच्या विरोधामध्ये या संपूर्ण लीगचा सर्वाधिक बोली लागणारा खेळाडू, सर्वात जास्त आपण पाहायला गेलं तर हाच तो गोलंदाज अनुप देशमुख समोर आहे. पुन्हा एकदा प्रहार करायचा आहे, अक्षरशः थांबवले आर्यन वाडकरला. शेवटचा बॉल आहे, दुसऱ्या ओव्हर मधील शेवटचा बॉल. 20 रन स्कोर कार्ड वरती. थोडीशी चर्चा अमोल देखील करतायत आर्यन याच्याकडे. राऊंड द विकेट ऑप्शन खूप बाहेर आले. त्यावेळेला लॉंग स्टॉपला चेंडू ट्रॅव्हल कीपरच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये तैनात आणि त्याचबरोबर षटक क्रमांक 2चा खेळ देखील या ठिकाणी संपलाय. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचला 21, लॉस ऑफ 3 या स्पोर्ट्स दापोली. यावेळेला चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. राजवीर 11 या टीमच्या माध्यमातून सिया स्पोर्ट्स बनाम हा सामना राजवीर 11 या दोन संघांमध्ये खेळला जातोय. सुरुवातीच्याच ओव्हरमध्ये मनोजने जी गोलंदाजी केली, ऋषी वारी असतील, त्याचबरोबर ओपनिंग जो खेळाडू होता सौरभ पाटील याला त्यांनी बाद केलं. त्याच्यानंतर आपण पाहायला गेलं तर अनुप देशमुख आले, त्यांनी सागर साळवीला बाहेरच्या दिशेनं पाठवण्याचं काम केलं आणि या ओव्हरमध्ये आता मनोज मोहिते तयार असतील आर्यनच्या विरोधामध्ये. शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल त्याचबरोबर गवेगावचे उपाध्यक्ष महोदय आदरणीय दिनेशजी भोड सर, त्याचबरोबर गवेगावचे कर्मचारी आदरणीय ग्रामपंचायत कर्मचारी आदरणीय राजेजी भांबीड सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करतो आपण मुख्य मंचावरती या आणि विराजमान व्हायचं आहे. 2.2 ओव्हर पर्यंतचा खेळ झालाय. 24 रन झालेत. येथे प्रॉपर फटका पाहायला मिळत नाहीये. आर्यनच्या माध्यमातून भन्नाट वेगाने रन्स मात्र कंप्लीट केलाय आणि स्कोर बोर्ड आता 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. म्हणजे आपण म्हणतो ना की ऑप्शनच्या पुन्हा एकदा बाहेरचा बॉल आणि इथे पंचांचा इशारा, फेअर डिलिव्हरी आहे. चांगलीच बॉलिंग आतापर्यंत पाहायला मिळते. 25 रन झालेत. अक्षरशः थांबवले सिया स्पोर्ट्स सारख्या एका मोठ्या टीमला. इथे जर आपण पाहायला गेलं तर सर एक बॉल अजून शिल्लक आहे. मकबूल सर एक शिल्लक आहे, अजून एक बॉल शिल्लक आहे.
चला एक बॉल शिल्लक आहे अजून. चला पहिला बॉल 2 रन, त्यानंतर मग वाईट, एक डॉट बॉल, त्यानंतर एक सिंगल आणि परत डॉट बॉल आणि मग परत डॉट बॉल. एक बॉल अजून शिल्लक आहे. शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या ओव्हरमधील मनोज मोहिते च्या विरोधामध्ये. या ठिकाणी अमोल असतील. लॉंग स्टॉपला क्षेत्ररक्षकाला लावले गेले डीपला. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल आहे, एक्स्ट्राज मिळणार आहेत. आता स्कोर बोर्ड मध्ये थोडंसं मात्र बदल होईल, थोडंसं पुढे सर्कल 27 27 या आकडे तो स्कोर कार्ड जाऊन पोहोचणार आहे. अरुण ऑफस्टॉमच्या खूप बाहेर शफल झाला होता फलंदाज आर्यन. 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. लॉस ऑफ 3 विकेट 27 सिया स्पोर्ट्स दापोली. चौथ्या षटकाला सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर विकी पात्रोटी एक लिजेंड बॉलर आहेत, एक अनुभवी बॉलर आहेत. त्यांच्यासाठी लगातार 3 विकेटसाठी आदरणीय साईराजजी देसाई सर यांच्याकडनं 512 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. 512 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे सलाग 3 विकेटसाठी. हे जे बॉलर आहेत तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहेत स्पोर्ट्स टीम या चॅनलच्या माध्यमातून घर बसल्या रसिक प्रेक्षको या स्पर्धेचा आनंद घेत असाल तर हे जे गोलंदाज अगदी प्रचंड अनुभव राहिलाय त्यांना. हो यावेळेला चांगला पूल आहे आणि हा पूल बनलाय सक्सेसफुल. अमोलच्या बॅटमधून 6 रन्स, षटकार. स्कोरबोर्ड 29 29 या आकड्यावरती. यॉर्कर लाईन्सचा बॉल होता आणि या चेंडूवरती केवळ आणि केवळ एकच रन्स मात्र मिळणार आहे. स्कोरबोर्ड आता जाऊन पोहोचलाय 36 या आकड्यावरती. 36 रन झालेले आहेत. अंपायरचा इशारा नो बॉल आहे. नक्कीच एखाद्या एक्सपिरियन्स बॉलर कडून जे एक्सपेक्ट केलं जात नाही की एक्स्ट्रा रन्स असतील, नो बॉल असतील, हे मात्र एक्सपेक्ट केलं जात नसतं. तिथे मात्र त्या चुका घडतात. यावेळेला अमोल अगदी हवाई यात्रेवरती चेंडूला पाठवतायत परंतु तो फ्री हिटचा बॉल होता. हरकत नाही, एक चांगली अपॉर्च्युनिटी तर होती मोठा फटका खेळण्याची. परंतु कॅच जरी पकडली असेल पण का फ्री हिटच्या बॉलवरती जो बॅटर आहे तो मात्र बाद होत नाही. शेवटचा बॉल आहे. आम्हाला मोठा प्रहार केलाय. आता मात्र कीपर अनुप देशमुख चेंडूच्या मागे गेलेत. वन हँडेड कॅच पकडण्याचा प्रयत्न मात्र होता. एक रन कंप्लीट केलाय. प्रयत्न दुसऱ्या धावेचा यशस्वी, तो देखील कंप्लीट. आणि षटक क्रमांक या ठिकाणी 4 चा खेळ होतोय समाप्त.
स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 41, लॉस ऑफ 3 विकेट्स. आणि आर्य जालगावकर उंच खुऱ्या बांध्याचा हा गोलंदाज आहे. आय थिंक आपण पाहायला गेले तर मागचीच मॅच डेब्यू होती आणि दुसऱ्या ते तिसऱ्या बॉलवरती मात्र त्यांनी विकेट देखील घेतली होती. एकंदरीत जर पाहायला गेलात तर नवीन नवीन चेहरे या संपूर्ण स्पर्धेमध्ये, कारण 10 संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. खरंच जे आयोजक आहेत त्यांचं कुठेतरी आभार व्यक्त करावे लागतील. जे मुख्य आयोजक आहेत महेश मुंडेकर असतील, राम जागडे सर, अविनाशजी तांबे, शैलेश जालगावकर, शुभम वेलकर, जितेंद्र मांडवकर सर असतील, अजितदादा सुर्वे सर आहेत, यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. श्रीराम जालगावकर देखील या ठिकाणी जे मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहेत. यावेळेला चांगला स्ट्रोक असेल, परंतु कॅच मिस झालेली आहे का? चांगले प्रयत्न केलेत, चांगले एफर्ट्स देखील केले. साई प्रसाद रसाळ यांच्या माध्यमातून थोडस प्रयत्न चांगला केलाय. बॅटर नेम प्लीज. रुपेश मावदी यांना आपण पाहिलं तर त्यांनी स्ट्रोक खेळला होता. समोरच्या दिशेनं शेवटच्या षटकामध्ये आर्य जालगावकर, काय बॉलिंग चालली आहे, सुरेख गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती त्यांनी विकेट घेतला, त्याच्यानंतर पुढचा जो चेंडू होता त्याच्यावरती देखील लगभग विकेट मिळू शकली असते. आणि या बॉलवरती आपण जर पाहायला गेलात तर चांगलीच गोलंदाजी पाहायला मिळते. आर्य जालगावकर राईट आर्म ओव्हर द विकेट. श्रीराम इदाथे या एंड कडून मात्र ते गोलंदाजी करतायत. त्रेचाळीस वरती 4 विकेट गेलेले आहेत. शेवटचे 2 बॉल या शेवटच्या ओव्हर मध्ये शिल्लक आहेत. या वेळेला अगदी रुपेश माबदी हा जो खेळाडू आहे अक्षरशः फसला बॅटच्या वरच्या बाजूची कडा आणि कीपर मात्र कॅच पकडले, बाहेर जावं लागेल. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी मकसूद बुरंडकर
43 किंवा आतापर्यंत 2च रन्स आपण पाहायला गेले तर खर्च केलेत गोलंदाज आर्य जालगावकर याच्या माध्यमातून. क्लास बॉल टाकलेला आहे. इथे चेंडू पडल्यानंतरला थोडासा बाहेरच्या बाजूला ट्रॅव्हल झालाय आणि इथे एक्स्ट्राज मात्र मिळून जातील. स्कोरबोर्ड 44 44 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचले. आणि इथे देखील विकेट आहे. वा सुपर चांगलीच बॉलिंग आपण पाहतोय. षटक क्रमांक 5 चा खेळ संपलेला आहे. स्कोरबोर्ड 44 44 जिंकण्यासाठी 30 बॉल मध्ये 45 धावांची आवश्यकता असेल राजवीर 11 या टीमला. यापुढची मॅच
चला मॅचला होते सुरुवात. इथे दुसऱ्या डावाला सुरुवात करूयात आपण. 45चा पटला करायचा आहे. 30 मध्ये 45ची आवश्यकता आहे राजवीर 11 या टीमला. हा सामना जिंकत असताना दोन्ही संघ मात्र पहिलं विजयाचं खातं. ओहो, या वेळेला देखना स्ट्रोक, क्लासिकल आहे, प्युअर क्लास स्ट्रोक, सारस षटकार. अरूप देशमुख एक क्लासिकल, एक स्टायलिश प्लेअर देखील पाहायला मिळतोय. सुपर स्ट्रोक आहे, प्रॉपर असा टायमिंग बघायला मिळाला. रुपेशनं बॉल ज्याप्रमाणे टाकला अगदी थोडस क्रॉस, आणि त्याच्यानंतर मात्र एक आक्रमक असा स्ट्रोक अनुप देशमुखच्या बॅट मधून आलाय. अनुप चांगल्या फॉर्म मध्ये दिसलाय, एक चांगल्या लय मध्ये आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा यावेळेला मागचा अगदी सिक्सर होता, त्याच्यापेक्षा या चेंडूवरती देखील दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेग मोंडलनच्या बाहेर सारस षटकार. यापुढची मॅच वलीम वॉरियर्स आणि सनीकोन. सनीकोन आणि वलीम वॉरियर्सचे जे कॅप्टन असतील, आपण टॉस का बॉसच्या इथे जायचं आहे टॉस करण्यासाठी. सनीकोन आणि वलीम वॉरियर्स दोन्ही टीमच्या कॅप्टनना रिक्वेस्ट आहे, आपण टॉस करण्यासाठी टॉस का बॉसच्या इथे जायचं आहे. रुपेश राणे सुरुवातीच्या 3 चेंडूवरती एक्सपेन्सिव्ह, महागडे ठरले. सनीकोन आणि वलीम वॉरियर्सचे जे कॅप्टन असेल टॉस का बॉसच्या इथे आपण टॉस करण्यासाठी जायचंय. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर बॉल आहे, एक्स्ट्राज मिळतील. सनीकोनचे कॅप्टन आणि वलीम वॉरियर्सचे कॅप्टन असतील टॉस का बॉसचे इथे आपण जाऊयात. इथे मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. गवेगावचे उपाध्यक्ष महोदय आदरणीय दिनेश भोड सर यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. क्रमांक 3 वरती आता स्वतः मनोज मोहिते जे कॅप्टन आयकॉन आहेत या टीमचे, राजवीर 11 या टीमचे, ते आलेले आहेत. अगदी चाबूक स्ट्रोक आहे, भन्नाट वेगानं मात्र चेंडूला खेळलं गेले. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. अमोल यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण, आणि षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले 16 या आकड्यावरती लॉस ऑफ 1.
या ठिकाणी आपण जर पाहिला गेलात तर रन्स मात्र भन्नाट वेगाने कंप्लीट होत आहेत. मनोज मोहिते असतील आणि त्याचबरोबर त्यांचे साथीदार जे विजय पवार हे दोन्ही अगदी फुर्तीले खेळाडू आहेत. मागच्या मॅच मध्ये इम्पॅक्ट म्हणून आले होते विजय, अगदी इम्पॅक्ट दाखवला होता. ट्रॅक वरती जे बॉलर असतील मकसूद बुरोणकर गोलंदाजी मार्कवरती, श्रीराम इदाते या एंड कडून ते गोलंदाजी करतायत. राईट अप ओव्हर द विकेट पुढचा बॉल असेल. यावेळेला चांगला लॉफ्टेड स्ट्रोक आहे, पूल केलाय आणि हा पूल झालाय सक्सेसफुल. या बॉलवरती मिळतील 6 रन्स. येतोय ब्रँडेड षटकार. एक 6 मनोज मोहिते याच्या बॅटमधून आपण पाहिला. चाबूक स्ट्रोक होता. यावेळेला कमी गतीचा बॉल टाकलाय. मकसूद बुरोणकर यांनी थांबवलंय तिथे. 24 वरती स्कोर बोर्ड आता स्थिरावलेले दिसतंय. 45 चा पाठलाग करायचा आहे. जिंकण्यासाठी अजून 21 धावांची गरज आहे राजवीर 11 या टीमला. तर सिया स्पोर्ट्सचा संघ थोडासा बाईक फुटला आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा कमी गतीचा बॉल डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. या चेंडूवरती देखील 6 रन्स मिळतील. येतोय षटकार. आणि या 6च्या माध्यमातून संघाचा स्कोर बोर्ड आता 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. केवळ आणि केवळ जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता आहे राजवीर 11 या टीमला. आता चेंडू अगदी फुलन लेनचा बॉल होता. आली मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली. अगदी लवकर चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता मनोज मोहिते यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल टाकला जाईल. यावेळेला चांगला स्ट्रोक असेल. जो क्षेत्ररक्षक आहे कधी खूप वाईड आपल्याला बघायला मिळाला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. तोपर्यंत चेंडूला थ्रो करतील हा नानासा मामला आहे. और तो योग्य वेळेचा नकार मनोज मोहिते यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि षटक क्रमांक 2 चा खेळ संपला. स्कोर बोर्ड लॉस ऑफ 132. 32 रन्स 2 ओव्हर नंतर. आणि त्याचबरोबर राम जागडेसरी आणि जर विकेट घेतला तर शैलू जालगावकर यांच्याकडनं 100चा कॅश प्राइज दिला जाईल. वा कमालचा बॉल आहे. जिंकण्यासाठी केवळ 13 धावांची आवश्यकता आहे.
सुरुवातीच्या दोन्ही बॉल आहेत बिंदी बघायला मिळत आहेत. खूप सारे ऑनलाईन रसिका प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. पटेल एडिट्स असतील, सुहेल मुजावर, वाल्मिक पंचे यावेळेला ऑन ड्राईव्ह केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. त्याचबरोबर तौफिक बुरोडकर असतील, मदार गोलू आहे ते देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. नवीद हे देखील आपण पाहायला गेलं तर स्पर्धेचा आनंद घेत आहेत. कमी गतीचा बॉल आपण पाहतोय. सर्व ऑनलाईन रसिक प्रेक्षकांचं मनापासून आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूयात. स्पोर्ट्स टीव्ही या चॅनलच्या माध्यमातून देशा परदेशातून या स्पर्धेला अगदी बघितलं जाते. शॉट ऑफ लेंथ यावेळेला चांगलाच चेंडूला खेळलं गेले. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक बनतील दर्शक आणि तिथे मात्र 4 रन्स पाहायला मिळतील. भन्नाट वेगवान फटका मनोज मोहितेच्या बॅटमधून आलाय. जिंकण्यासाठी अजून देखील 7 रन्स अजून दूर आहे राजवीर इलेव्हनचा संघ जिंकण्यासाठी. यावेळेला मोठा प्रहार केलाय मनोज मोहिते, हाय अँड हँडसम. जिंकण्यासाठी एका धावेची आवश्यकता आहे. सिक्सर पाहायला मिळाला. जिंकण्यासाठी केवळ 1 रन्स दूर असतील राजवीर इलेव्हनचा हा जो संघ आहे. आणि यावेळेला आपण जर पाहतोय तर हा सामना मात्र जिंकलाय राजवीर इलेव्हन या टीमनं. अभिनंदन करूयात. कमालची बॅटिंग पाहायला मिळाली मनोज मोहिते यांच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर आपण जर पाहायला गेलं पुढची मॅच असेल वलीम वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये सनीकोन. वलीम वॉरियर्स या टीमनं टॉस जिंकलाय आणि त्यांनी बॉलिंगचं डिसिजन घेतलंय. सनीकोन या टीमला बॅटिंग करावी लागेल.